नमस्कार मित्रांनो, मी नितीन रानडे, पुणे सेट इन्स्टिट्यूटमधून. मागील काही व्हिडिओत आपण बघितलं की HF डिलक्स जी आली होती आमच्याकडं, त्या आमच्या एका ओळखीच्यांची, तिचा डायग्नोसिस करून क्रँक गेलेला कसा, त्याच्यामध्ये नाल कसे बदलले, इंजिनविषयी आपलं बोलणं झालं. आता जेव्हा इंजिन जोडून झालं, आम्ही पुढं आल्यानंतर लक्षात आलं की आता स्टार्टर चालतो आहे का बघू. स्टार्टर चेक केल्यानंतर लक्षात आलं की त्यात प्रॉब्लेम आहे. म्हणून आम्ही स्टार्टर ओव्हरऑलसाठी उघडल्यानंतर असं झालं की त्या स्टार्टरची जी मॅग्नेट वाटी असते, थोडक्यात त्याला आपण मॅग्नेट वाटी म्हणूया समजण्यासाठी, ती मॅग्नेट वाटीमधले हे मॅग्नेटच निघालेले होते, जे मॅग्नेटिक फील्ड तयार करतात. तुम्ही बॅटरीद्वारे त्याला करंट दिलं की आत एक आर्मिचर असतो, तो गोल फिरतो, त्याला कार्बन ब्रश असतात आणि त्या संपूर्ण या युनिटच्या साह्याने त्या गाडीमध्ये जशी काय व्यवस्था केलेली आहे त्यानुसार इथं चेन दिलेली आहे, त्यानुसार स्टार्ट